सरकला ना महाराज असा एकही सापडला नाही महाराज. पण मामाने सांगितलं नीतिमत्ता सोडून जर वागला आणि एखादा माझ्या तळाकडे येत असताना त्याला जर तू अडवलं, एखाद्याच्या सगळं हाताने या तळाला देणगी देत असेल, माझ्या मेंढी माऊलीला चारा पाणी देत असेल, तुकाराम महाराजांनी सांगितलंय बघा, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. हे संत सद्गुरु बाळूमामांचं सत्य कर्म महाराज. हे कर्म सत्य आहे. आणल्या नडलेल्या लोकांचा उद्धार करण्याचं हे कार्य आहे महाराज. मग एखादा जर मेंढी माऊलीला चारा घेऊन येत असेल, एखादा मेंढी माऊलीला धान्य घेऊन येत असेल आणि विनाकारण जर एखादा त्याला विरोध करत असेल महाराज, बरं का, तुकाराम महाराजांनी सांगितले तुका म्हणे सत्य, हे सत्य कर्म आहे, याला तुम्ही साह्य व्हा. आणि जो कोणी साह्य होते त्याला जर तुम्ही अडवलं महाराज, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. एखाद्याची इच्छा असेल मामांच्या तळावरती अन्नदान करायची, एखाद्याची इच्छा असेल महाराज मामांच्या तळावरती पंगत घालायची, आणि एखादा जर म्हणला काय करायचंय, कुणाचं चांगलं झालंय पंगत घालून महाराज, आता जर नुसतं एखाद्यानं असं चालत चालत डोस दिला ना महाराज, तर तुकाराम महाराज सांगतात त्याला नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही महाराज. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, आणि साह्य नाही होता तुम्ही जर बिहा घातलं घातली या भय नरक झाले, त्याला नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही. संत सद्गुरु बाळूमामांची आपल्यावरती कृपा व्हावी महाराज. संत सद्गुरु बाळूमामाने आपल्या बालपणे महाराज काय केलं, ज्यावेळेस त्या चंदलाल शेट्टीच्या संत सद्गुरु बाळूमामा चाकरी होते महाराज, तुम्ही आम्ही 6 महिने चाकरी करतो म्हणून कमीपणा वाटून घेऊ नका महाराज. आणि कमीपणा वाटण्यासारखं काही सुद्धा नाही महाराज. इथं कोण आता एक पुढारी मंत्री संत्री खासदार सगळे महाराज मामांच्या तळावरती सेवा करून गेले. पण ते तुम्हाला आम्हाला माहित, शरद पवारापासून ते महाराज विलासराव देशमुख पर्यंत एकही पुढारी मामांच्या तळावरती येऊन महाराज मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करून गेलाय. हे जे आज हवेत आहेत ना महाराज, त्यांना फक्त ही मामांचा भांडाऱ्याची ताकद आहे महाराज. फक्त आपल्यापर्यंत ते पोहोचलं, आपल्याला ते माहित नाही महाराज. पण संत सद्गुरु बाळूमामाने महाराज स्वतः लहानपणामध्ये चंदूलाल शेट्टीला चाकरी केली महाराज. आणि चाकरीला असताना पहिला चमत्कार संत सद्गुरु बाळूमामाने त्या चंदूलाल शेट्टीच्या आईला घडवला महाराज. फुटकटात संत सद्गुरु बाळूमामाला त्या चंदूलाल शेट्टीच्या आईने जेवणासाठी दिलं होतं महाराज. आणि त्याच ताटामध्ये त्यांचं कुलदैवत असणारं महाराज ते बस्तीचं त्या महावीराचं दर्शन त्या फुटक्या ताटामध्ये संत सद्गुरु बाळूमामाने घडवलं महाराज. ही ताकद बालपणामध्ये संत सद्गुरु बाळूमामामध्ये होते. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला माता सत्या देवीच्या नावाने. संत सद्गुरु बाळूमामाने चाकरी केली महाराज. तुम्हा आम्हाला चाकरी करायला अजिबात लाज वाटायची काही गरज नाही. आपल्या गावात आल्यानंतर किमान 4-5 दिवस मामांचा तळ आहे. 5 दिवसाच्या आत तळ उठत नाही महाराज. कमीत कमी 5 दिवस आलेल्या दिवसापासून महाराज दुसऱ्या गावाला जाईपर्यंत तरी सेवा करा, मेंढी माऊलीची सेवा करा. मेंढी माऊलीला चारा पाणी धान्य रूपामध्ये ज्याला भगवंतानं दिले त्यांनी तरी आणो. असा एक बी माणूस नाही महाराज की त्याच्याकडे धान्य, तुम्ही म्हणताल आमच्याकडे सगळा ऊस आहे, बर का, सगळा ऊस आहे महाराज. मग ऊसाचं काय कारखान्याची चूक देत नाही महाराज, बर का. आर्थिक रूपाने महाराज 3000 रुपये टनानं उलट 25 रुपये वरच आहेत महाराज. ऊसाचं आर्थिक रूपानं भगवंताची संत सद्गुरु बाळूमामाची ज्याच्यावर आर्थिक दृष्ट्या कृपा झालेली आहे महाराज. आर्थिक बजेट ज्याचं चांगलं आहे ना महाराज, त्यानं आर्थिक दृष्टीनं संत सद्गुरु बाळूमामाच्या तळावरती सहकार्य करावं महाराज. निश्चितपणे संत सद्गुरु बाळूमामा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि प्रत्येक माणसाला महाराज 2 टायमाचं जेवण्यासाठी ज्वारी बाजरी गहू घरी थोडं थोडं माणूस थोडं थोडं करतोय महाराज. आणि जरी नाही काय केलं तरी आडतीवून आणल्याशिवाय राहत नाही महाराज. मग आडतीवून आणलेलं तरी महाराज मामाच्या मेंढी माऊलीसाठी म्हणून काय करायचंय, मामाच्या मेंढी माऊलीसाठी महाराज म्हणून किमान येताना एक शहर रोज नाही बरं, एकच दिवशी येताना फक्त गहू असो बाजरी असो ज्वारी असो मामाच्या मेंढी माऊलीसाठी म्हणून महाराज धान्य रूपानं अर्पण करायचं महाराज. निश्चितपणानं त्याही भाविकाचा मामा उद्धार केल्याशिवाय. आता काय बायजन म्हणते महाराज आम्हाला रान बी नाही ऊस बी नाही आणि आम्ही आडतीला बी जात नाही महाराज, बर का. आम्ही रोज 4 घर मागून आणून
खातो महाराज. रोज मागून आणून खाणारा सुद्धा महाराज. संत सद्गुरू बाळूमामाने त्याला मोकळं ठेवलं. सकळ जीवांचा त्याला सुद्धा मोकळं ठेवलं. माणसे महिन्याला महाराज 5 किलो धान्य, 3 किलो तांदूळ, 2 किलो, आणि ती बी फुकट आहे महाराज. मग फुकट जे रेशन मिळत आहे तेवढं तरी उद्या मेंढी माऊलीला घेऊन या महाराज. सगळ्या जीवांचा, मी अभंगाला धरून बोलणार महाराज आहे. सगळ्या जीवाचा सांभाळ करणारा संत सद्गुरू बाळूमामा आहे. मग बाळूमामाला तुम्ही कारण सांगायचं नाही महाराज. आणि जर कारण सांगितलं महाराज तर त्याला शासन केल्याशिवाय अरे चाले. हे शरीर कोणाची सत्य, कोणाच्या सत्याने चालतंय महाराज. तुम्ही आम्ही म्हणतोय फक्त हे मी केलं, हे माझ्यामुळे होतंय महाराज. हे सगळं करता करविता पांडुरंग परमात्मा, जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा महाराज. देवानं जर ठरवलं की आता खंडू महाराजाला चालू कीर्तनात उचलायचं महाराज, एकदा का देवाच्या मनात आलं तर कुणाचं सुद्धा काही चालत नाही महाराज. म्हणून जोपर्यंत आपण या मृत्यू लोकामध्ये आहे, जोपर्यंत आपण या मृत्यू लोकामध्ये आहे, तोपर्यंत महाराज जेवढं आपल्या हाताला दान धर्म करता येते तेवढं करायला विसरायचं नाही. संत सद्गुरू बाळूमामा हा महाराज परीक्षा पाहतो, आणि त्या परीक्षेमध्ये जर भाविक पास झाला महाराज तर त्याचा उद्धारही करतो महाराज. संत सद्गुरू बाळूमामा महाराज मेतके गावामध्ये, ऐका, हा बघा मेतके गावातला आहे. हा बघा आदमापुरापासून काही अंतरावर मेतके गाव आहे महाराज. आदमापूर निर्माण होण्याआधी आदमापुरामध्ये बाळूमामांच्या नंतर तिथं मंदिर तयार झालेलं आहे महाराज. आदमापुरामध्ये बाळूमामांनी समाधी घेतल्यानंतर तिथं जे काय भव्य दिव्य वातावरण आज निर्माण झालंय महाराज ते बाळूमामाच्या हयातीनंतर. पण बाळूमामा तुमच्या आमच्यामध्ये जोपर्यंत होते महाराज तोपर्यंत जास्त कालखंड मामाने मेतके गावामध्ये घालवला महाराज. मेतके गावातले भाविक एवढे श्रद्धाळू होते महाराज, काही कठोर होते महाराज, 5 बोटं सारखी नसतात महाराज. संत सद्गुरू बाळूमामा ज्यावेळेस मेतके गावामध्ये होते महाराज त्यावेळेस संत सद्गुरू बाळूमामांना महाराज भजन कीर्तनाची आवड होती. संत सद्गुरू बाळूमामा हे पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त होते महाराज. पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त होते. संत सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती दर 15 दिवसाच्या एकादशीला, दर महिन्याच्या एकादशीला, दर आमावश्याला महाराज आणि दर रविवारच्याला भजन कीर्तन व्हायचं. काय व्हायचं? भजन कीर्तन मामांच्या हयातीमध्ये व्हायचं महाराज. मग मामांच्या हयातीमध्ये ही चालू असलेली परंपरा महाराज तुम्हा आम्हाला खंडित करण्याला अधिकार नाही महाराज. मेतके गावामध्ये महाराज, मेतके गावामध्ये मामांची ज्यावेळेस मेंढी मावली त्या परिसरामध्ये हिंडत होती महाराज. आणि मेतके गावातल्या लोकांनी असं एकादशी दिवशीचा, दुवादशी दिवशीचा, अमावस्या दिवशीचा महाराज हा जो भजन कीर्तनाचा प्रसंग यायचा, हे भजन कीर्तन घडायचं. मग काही भाविकाला वाटलं की मामा आपण अन्नदान करू. मग मामांनी सांगितलं याला भंडारा म्हणायचं काय, या काळा अन्नदान म्हणायचं नाही. भजन झाल्यानंतर दर अमावस्याला या मेतके गावामध्ये भंडारा करायचा महाराज. मग आता काही भाविकांनी प्रतिसाद दिल्यामुळे महाराज मामाला भजन कीर्तनाची आवड होती. मग काही भाविक भंडारा करायला महाराज उत्सुक झाले. मामांच्या शब्दाला प्रतिसाद दिला महाराज. हजारो भाविक महाराज अमावस्याला मेतके गावामध्ये, हजारो भाविक मामांच्या दर्शनाला मेतके गावामध्ये यायचे महाराज. अमावस्याचा दिवस उजळला, सकाळपासून त्या अन्नदान करणाऱ्या, भंडारा करणाऱ्या भाविकांची धावपळ. 1000-2000 माणसाचं अन्नदान महाराज दिवसभर धावपळ करून तयार करण्यात आलं. आणि संध्याकाळच्या वेळेला महाराज आरतीच्या अगोदर भजन नेम होता महाराज. अमावस्याच्या दिवशी महाराज आरती झाली, भजन झालं, कीर्तन झालं, मामांची आरती झाली महाराज. आणि आज जसं या शिंदे परिवाराच्या या काळ्या भंगार रानामध्ये महाराज मामांची मेंढी मावले महाराज, असंच काळं भंगार रान महाराज त्या मेतक्यामध्ये होतं महाराज. आणि अशा या उघड्यावर खरोखर सृष्टी मला भाग्यवान आहे महाराज की मामाच्या तंबूवरती मंडप देण्याचं भाग्य त्याला प्राप्त झालं. मामांच्या हयातीमध्ये नुसता तंबू होता महाराज. आज जर तुम्हाला तंबू पाहायला मिळतो ना, मामा मूर्ती रूपाने तुम्हाला पाहायला मिळतात ना महाराज, तो तंबू फक्त मामांच्या हयातीमध्ये होता, हा मंडप सुद्धा नव्हता महाराज. मग या उघड्या रानावर महाराज 2000 लोकांची पंगत बसली. आणि माझ्या संत सद्गुरू बाळूमामा आपल्या देवाला नैवेद्य घेऊन नित्य पूजा पांडुरंग परमात्म्याचे, हलसीधर नाथाचे, विठ्ठल बिरदेवाची करायचे महाराज. भाविक प्रसादाला बसले. मामा स्वतः महाराज या विठ्ठल बिरदेवाला, पांडुरंग परमात्म्याला प्रसाद लावण्यासाठी आपल्या तंबूमध्ये गेले.
मामा तंबू मध्ये गेले महाराज. मामा देवाला प्रसाद दाखवतायत, मामा देवाला प्रसाद देतात महाराज. इकडे 1000-2000 भाविकांची पंगत बसले महाराज. आणि वरून देवतेला वाटलं की आपण आता या बाळू मामाची परीक्षा बघायची महाराज. काय करतोय बाळू मामा हे आपल्याला पाहायचं. वरून देवतेला राहवलं नाही महाराज. त्यालाही वाटलं आमोशाचा प्रसंग आहे, भजन झालंय, कीर्तन झालंय. अरे 1000-2000 भाविक प्रसाद घेतात, आपल्याला सुद्धा प्रसाद घेता आला पाहिजे महाराज. रावलं नाही वरून देवतेला महाराज. वारा सुटला, इजाचा कडकडाट होऊ लागला महाराज. आणि बघता बघता पाऊस चालू झाला महाराज. दिवसभर धावपळ करून ज्या भाविकांनी अन्नदान केलं होतं त्या भाविकांसमोर धर्म संकट उभं राहिलं की आम्ही काय पाप केलं की एवढं आम्ही धावपळ करून आज हा भंडारा उत्सव निर्माण केला. आणि मामाने आम्हाला सांगितलं की काही अडचण येणार नाही. ही काय अडचण आली, आमचं काय चुकलं म्हणून धावतच महाराज काय सेवेकरी मामाकडच्या तंबूमध्ये गेले. धावतच मामाकडे गेले. महाराजांनी सांगितलं मामा हा कठीण घडलंय, 1000 माणसाची पंगत बसले, 1000 माणसाच्या अन्नामध्ये आता माती काढल्याशिवाय राहणार काढला नाही, उघड्यावर आहे महाराज. करावं तरी काय करावं महाराज. मामाने त्या सेवेकरांचा शब्द ऐकला महाराज. तंबूतून मामा बाहेर आले. मामा तंबूतून बाहेर आल्याबरोबर आकाशाकडे मामाने पाहिलं महाराज. आकाशाकडे मामाने पाहिल्याबरोबर वरून देवतेला मामानं आज्ञा केली, अरे जिकडे दुष्काळ आहे, जिकडे पाऊस नाही, डोळ्यात तेल घालून तुझी वाट पाहते तिकडं जा की, तिकडं जा. इथं अन्नदान चालू आहे, लोक भंडारा घ्यायला आलेत. अरे जीवाची धावपळ करून आता हरिकीर्तन झालं, पूजा झाली, आरती झाली आणि आता महाप्रसाद घेण्याच्या टायमिंगला, त्यांच्या व्याधी दूर होण्याच्या टायमिंगला तू हे संकट, हे अडचण आणतोय, हा अधिकार तुला नाही महाराज. मामाने आकाशाकडे बघितलं महाराज, हातात भंडारा घेतला आणि त्या वरून देवतेकडे भंडारा फेकला महाराज. एवढ्यावर वरून देवता थांबली नाही. मामानं सांगितलं तुला माझी ताकद माहिती नाही, तू माझा अंत पाहू नको. मामाने पुन्हा वरून देवाला विनंती केली महाराज. आणि आपल्या खांद्यावर सदैव जे घोंगडे महाराज, ही घोंगडी मामानं आपल्या हातामध्ये घेतली आणि घर 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 स्वतःच्या भोवती फिरवली महाराज. एका क्षणात धो येणारा पाऊस महाराज नाहीसा झाला. ही ताकद संत सद्गुरू बाळूमामाच्या भंडाऱ्याचे, ही ताकद संत सद्गुरू बाळूमामाचे. म्हणून बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. ताकद असणारा संत सद्गुरू बाळूमामा तुमच्या आमच्याकडे चालून आलाय महाराज. मग आपण रिकाम्या हाताने तळावर यायचं नाही, आपण रिकाम्या हाताने तळावर यायचं नाही, रिकाम्या मुखानं तळावर बसायचं नाही महाराज. बसल्या बसल्या संत सद्गुरू बाळूमामाचं नामस्मरण करायचं महाराज. जर आपण संत सद्गुरू बाळूमामाचं नामस्मरण केलं महाराज तर संत सद्गुरू बाळूमामाला तुम्ही हितनं तळ सोडून घराच्या रस्त्याला लागला बरं का, तुम्ही घरी जाऊन अंतरुणावर पडण्या अगोदर तुमची फाईल बाळूमामाच्या हातात आल्याशिवाय राहत नाही. काय होतंय, तुम्ही जर मामांच्या तळावर प्रवेश केलेल्या क्षणापासून ते मामांचा तळ सोडून रस्त्याला लागेपर्यंत ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला महाराज तर सलग 2 तास तुमचा मंत्र जप झाल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण सलग 2 तास तुमचा मंत्र जप होतोय. मग 2 तासामध्ये जर तुम्ही केलेला जप तो बाळू मामाच्या टोकऱ्यावरती वज होतंय महाराज. मग झालेलं वज कुणाचं आहे, या वजाच्या पाठीमागचं समस्या काय आहे महाराज, त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीची समस्या संत सद्गुरू बाळूमामा महाराज. ती व्यक्ती तळावून घराच्या रस्त्याला लागल्यापासून ती घरापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याची समस्या नाहीशी करण्याची ताकद ही संत सद्गुरू बाळूमामाकडे आहे महाराज. म्हणून नाथ महाराज तुम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
आवडीने भावे हरिनाम घेसे आणि तुझे चिंता त्याचे सर्व आहे. आवडीनं देवाचं नाव घ्यायचं कसं महाराज? मग आपण आता देवाचं नाव घेतलं पाहिजे का असंच कुडकुडत बसलं पाहिजे? मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी एकदा हात वर करून महाराज बिंबीच्या देठापासून संत सद्गुरू बाळूमामाला मेचक्यात ऐकू गेलं पाहिजे महाराज. आधी भजन विठोबा रुक्माई पुन्हा ज्यांना ज्यांना हात दिले देवाला बरं का, हात ज्यांना दिला नाही त्याला माझा नाही इलाज आहे. ज्यांना हात दिले त्याने मोठ्या प्रेमानं महाराज आपला हात घेतला पाहिजे. घडी अगरबत्ती नाही बर का, पण ऐका आपण मुखानं काही शब्द काढू महाराज. शास्त्र सांगत महाराज गायकाच्या कंठामध्ये ताकद असते. काय असते? गायकाच्या कंठात ताकद असते महाराज. कीर्तनकाराच्या होटात ताकद असते. कुठं? होटात. आणि मृदंगाचार्याच्या बोटात ताकद असते महाराज.
जे आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतोय महाराज तो बोटाने वाजवायचा म्हणजे एवढं सोपं नाही महाराज. आणि गडी बी तेवढ्या ताकदीचं नाही त्याच्यामुळे अजून एकदा आहे. संत सद्गुरू बाळूमामाची कवा कोणावर कशी कृपा होईल सांगता येत नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामाला महाराज मेतक्यातील लोकांनी मामाने पडता पाऊस बंद केला महाराज. हे दृश्य पाहिल्यानंतर ज्याचा विश्वास नव्हता महाराज, हा डोंगे हा मेंढकाय मेंढरा राखणार आहे याचं काय करे असं जो थोतांड बोलत होता महाराज, तो सुद्धा 24 तास मामांच्या चरणाला लागला आणि सांगितलं मामा आता हे मेतकं तुम्ही सोडायचं नाही. अरे पण या जगाचा उद्धार करण्यासाठी मी अवतार घेतलाय, मला या मेटक्यात राहून चालणार नाही महाराज. लोटांगण घातलं मेटक्यातल्या लोकांनी महाराज आणि मामाला सांगितलं काही करा पण तुम्ही मेटकं सोडू नका. मामांना त्यांचा भाऊ कळाला, मामांनी त्यांचा भाऊ जाणला महाराज, जागृत भाव झालेला. आवडीनं लोक मामाला साकडं घालायला लागली. मामांना सांगितलं हे पहा हा बाळू धनगर नाही असं तुम्ही कधी म्हणायचं नाही महाराज. हा बाळू धनगर नाही असं कधी म्हणायचं नाही महाराज. 1932 सालाला महाराज संत सद्गुरू बाळूमामांना महाराज त्या मेतक्या गावामध्ये खांब रावलाय महाराज. भूत बाधा पिशाचं पनवती साडेसती काही असू द्या तुमचं महाराज, त्या मेतक्यामध्ये गेल्यानंतर जर त्या खांबाला तुम्ही मिठी मारली ना महाराज, त्या खांबाला मिठी मारली की संत सद्गुरू बाळूमामाला तुम्ही प्रेमी आलिंगन दिल्यासारखं आहे. संत सद्गुरू बाळूमामानं सांगितलं हा खांब म्हणून याच्याकडे पाहायचं नाही, हा खांब आहे म्हणून याच्याकडे तुम्ही पाहायचं नाही. स्वतः हा बाळू धनगर या खांबामध्ये आहे. जो कोणी अल्ल्या नल्ल्याला भाविक मेतक्यामध्ये येईल आणि या खांबाला महाराज कडकडून मिठी माराल त्याच्यामधली बाधा आपसुक नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही. हा बाळू धनगराचा शब्द आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, देवीच्या नावानं. म्हणून महाराज माणसं आदमापुराला जातात पण मेतक्यात जात नाही ते महाराज. आणि जो भाविक आदमापुराला जाऊन मेतक्याला कट हाणतोय त्याला बाळूमामा कट हाणल्याशिवाय मूळ अनुष्ठान महाराज मेतक्यात आहे बाळूमामाचं. बाळूमामांच्या हयातीमध्ये बाळूमामा जिवंत असताना महाराज, आजही मामा नाही असं नाही महाराज, पण देहरूपाने जोपर्यंत बाळूमामा होते महाराज तोपर्यंत बाळूमामानं जास्त प्रेम मेतक्या गावावर केलं महाराज. मेतक्या गावातल्या भाविकांची श्रद्धा पाहिली महाराज आणि बाळूमामानं स्वतःचा अंश त्या खांबामध्ये महाराज सोडला, स्वतःचा अंश त्या खांबामध्ये सोडला. आजही महाराज ज्याला पिशाच्चे भूत बाधा करणे आहे ना महाराज, त्या माणसानं त्या खांबाला मिठी मारल्याबरोबर जोपर्यंत त्याची भूत बाधा पिशाचं जात नाही तोपर्यंत तो खांब त्याला सोडत. मग त्या खांबाला हातपाय तुम्ही मिठी मारताय महाराज, कितीही प्रयत्न करा ते तुम्हाला सोडत नाही महाराज. मामा जोपर्यंत त्याला सोडत नाही, जोपर्यंत मामा त्याच्याकडून वचन घेत नाही आणि जोपर्यंत ती भूत बाधा पिशाचं मामाला शब्द देत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या खांबापासून सुटका नाही महाराज. पण श्रद्धा पाहिजे गड्या. तुम्ही काय करताय महाराज, मेतक्याला जाताय खांबाला मिठ्या मारताय, तुमची बाधा जाण्या अगोदर तुम्ही म्हणताय आता आम्ही गेलो आमचं काम झालं, तुम्हाला पुरा घर प्रपंच संसार मुलं बाळ ह्याचा सगळा आटव होतोय महाराज. त्यात तुम्ही गुर पडताय, त्यात तुम्ही गेला की संत सद्गुरू बाळूमामाचा विसर तुम्हाला पडतय. मग संत सद्गुरू बाळूमामाचा विसर पडला महाराज की संत बाळूमामा सुकलिया वर्म फेरा पडे महाराज. मग जोपर्यंत आपल्यावर मामांची कृपा होत नाही महाराज, एक तर महाराज संत सद्गुरू बाळूमामांचा शब्द आहे, जो कोणी माझ्या नियमाचं पालन करल, जो कोणी नीतीनं वागल त्याच्या वाटेला काळ डुबकू सुद्धा बघणार नाही महाराज. आणि जो कोणी नीतीनं वागत नाही, जो कोणी माझ्या नियमाचं पालन करत नाही महाराज, त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी, त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणार महाराज. माझ्या तळावरती येऊन माझ्यावर जर अविश्वास ठेवत असेल, माझ्या तळावरती येऊन माझ्या मेंढी माऊलीची सेवा करत नसेल महाराज आणि त्याच्या इच्छित कामाची जर अपेक्षा करत असेल ना तर त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामा महाराज शंकराचे अवतार आहेत. मेतक्या गावामध्ये एवढा मोठा चमत्कार घडून सुद्धा महाराज काही नास्तिक लोक होते महाराज, नाही असं नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामाची मेंढी माऊली महाराज मेतक्याच्या पाटलाच्या शेतात गेली महाराज. त्या मेतक्याच्या पाटलाचं 15 गुंठ रान बागायत होतं महाराज आणि बाकी सारं पडीक होतं महाराज. मग पडीक रानात महाराज कुसळाशिवाय काय
नव्हतं महाराज. 15च गुंठ रान महाराज, त्यामध्ये ज्वारी होती. आणि त्या पडीक रानातली माझ्या मामाच्या मेंढक्याने माझ्या मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांनी महाराज मेंढी माऊलीचं पोट भरावं म्हणून काही लिंबाचं काही बाबळीचं फाटं छानलं महाराज. त्या शेत मालकाच्या परवानगी विना महाराज. पडीक आहे, आज ना उद्या वाईट केल्यानंतर हा झाड काढून टाकणार आहे. या झाड काय फळाचं नाही महाराज. आणि त्या पडीक रानातून माझ्या मामाची मेंढी माऊली महाराज, त्या पाटलाचं त्याच्या अंतकरणामध्ये जे काही द्वैत होतं महाराज, ते द्वैत माझ्या मामाला सारायचं होतं. समाजाचा उद्धार त्याच्याकडून करून घ्यायचा होता महाराज. आणि संत सद्गुरू बाळूमामांना मेंढी माऊलीला आज्ञा दिली. मेंढी माऊली महाराज त्या 15 गुंठ ज्वारी. माणूस वाईट आहे, माणूस हा शेतात येऊन देत नाही, पडीक रानातून लोकांना जाऊन देत नाही महाराज. तरीही मामाची मेंढी माऊली पडीक रानातनं महाराज त्या 15 गुंठ ज्वारीत गेली. त्या ज्वारीचा सगळा नासधूस केला महाराज. हुरड्यात आलेली ज्वारी होती महाराज. जेवढं मेंढी माऊलीच्या तोंडाला येतंय तेवढं त्या मेंढी माऊलीनं खाल्लं महाराज. त्या पाटलाची तळपायाच्या मस्तकाला गेली महाराज. आणि नको नको तो पाटील बोलू लागला महाराज. नको नको तो पाटील बोलू लागला महाराज. बाळूमामा स्वतः मेंढी माऊलीची सेवा करायचे. आणि बाळूमामांनी सांगितलं, अरे राजा तुझं नेमकं नुकसान झालं किती ते तरी सांग. येनमेन 15 गुंठ तुझी ज्वारी आहे, होऊन किती होणार आहे? त्याने सांगितलं किती का होईना, पण माझ्या परवानगी नसताना तू माझ्या शेतात सोडली कशाला? तुझा सोडण्याचा अधिकार काय? अरे सगळी माळरानातली झाडं तोडली ती तोडली. आणि ही 15 गुंठ ज्वारी आता खायापुरती 2-4 पोती होणार होती महाराज. 1-2 पोतं होणार होतं, त्याचा मी पाक नासधूस तुझ्या मेंढराला केला महाराज. अरे तुरे म्हणजे तो पाटील महाराज संत सद्गुरू बाळूमामाला बोलला. मामानं सांगितलं, पाटील रागवू नका, चूक झाली, माझ्या मेंढी माऊलीची चूक झाली, त्याबद्दल मी माफी मागतो. फक्त तुमचं नुकसान किती झालंय ते तरी सांगा. नुकसान किती झालंय ते तरी सांगा म्हटल्याबरोबर महाराज तो पाटील गर्विष्ठ होता महाराज. त्याला अहंकार झाला. त्याने सांगितलं, तू नुकसान माझं काय भरून देणार? हयापुरती पोतं 2 पोती ज्वारी झाली असती, त्याची पाक वाट लावली तू. मामाने तरीही कठोर मवा अंत करणारे महाराज त्याला सांगितलं, ही काढा आलेली ज्वारी आहे तुझी, काढून घे ज्वारी. आणि याची रास बडवल्यानंतर पूर्वीचा काळ महाराज मशनी बिसनी नव्हत्या तेव्हा हाताने बडवा लागायचं महाराज. हाताने बडवा लागायचं, वाऱ्याची वाट बघायला लागायची, वाऱ्या दिशेने सोडावं लागायचं महाराज. मामांच्या आज्ञेने महाराज मामाने त्या पाटलाला सांगितलं, तुझे नुकसान जे काय माझ्या मेंढी माऊलीने केलंय ते भरून देण्याची ताकद माझ्या मेंढी माऊलीत आहे. मी त्या मेंढी माऊलीला सांगतो, जेवढं मी नुकसान त्या पाटलाचं झालंय त्याच्या 10 पट त्याला दिल्याशिवाय राहायचं नाही महाराज. फक्त तुमचं नुकसान किती झालंय म्हटल्याबरोबर त्या पाटलाच्या तोंडातून शब्द गेला महाराज, 2 पोती ज्वारी मला झाली असती महाराज. त्या पाटलानं महाराज दुसऱ्या दिवशी ज्वारी काढली. आणि मामानं सांगितलं, हिची रास तो दिवसभर बडवल्यानंतर संध्याकाळी ती भरायची नाही. या येड्या धनगराच्या शब्दावर विश्वास ठेव. तुझं नुकसान झालेलं तुला जर भरपाई पाहिजे असेल तर मी सांगतो त्या शब्दावर विश्वास ठेव. 4:15च्या पुढे रास भरायला घे म्हणे. मी माझ्या मेंढी माऊलीला सांगतो, 2 पोती तुझ्या ज्वारीचं नुकसान झालंय, 2 पोती तुला ज्वारी होणार होती, ती माझ्या मेंढी माऊलीनं नासधूस केलं ना, त्याच मेंढी माऊलीला आज्ञा करतो आणि तुला 10 पट द्यायला होतो महाराज. आता 2 पोत्याचं 10 पट किती झालं? 20 पोती महाराज. त्याला होणार होती 2 पोती महाराज. मामाने सांगितल्याप्रमाणे दिवसभर त्यानं ती रास बडवली महाराज. आणि आता असं बी आपलं नुकसान झालंय, तसं बी नुकसान झालंय, सांगितलंय म्हणून महाराज विश्वास ठेवला. आणि 4 वाजता महाराज ती रास भरायला चालू केली महाराज. आपलं निदान 2 पोती तर व्हावी एवढीच अपेक्षा त्या पाटलाला होती महाराज. नास तर झाले, 10 पट गेलं मातीत म्हणला, पण 2 तरी पिशव्या आपल्या, 2 तरी पोती. पूर्वी पिशव्या नव्हत्या महाराज, पोती होती क्विंटलची. त्या पाटलाने 2च पोती आणली महाराज सुरुवातीला. तेवढी भरते का नाही शंका होती महाराज. पण संत सद्गुरू बाळूमामा हे वाचासिद्धी होते महाराज. गोसावी रूपामध्ये देवदूत आले. मामांचं त्यांनी सत्व पाहिले महाराज. आणि मामांचं सत्व पाहिल्यानंतर अवघड विहिरीचे पाणी पाजता आणि आशीर्वाद देती प्रसन्न होता. गोसावी रूपामध्ये देवदूत आलते महाराज. विठ्ठल बिरदेव हे गोसावी रूपामध्ये आले आणि मामांचं सत्व पाहिलं. ज्या विहिरीला पायऱ्याच नव्हत्या त्या विहिरीच्या तळाशी पाणी होतं महाराज. त्या अवघड विहिरीमधून माझ्या मामाने पाणी काढून त्या गोसावी रूपामध्ये असणाऱ्या देवदूताला दिलं. आणि त्यांनी महाराज प्रसन्न होऊन संत सद्गुरू बाळूमामाला आशीर्वाद दिलता की आजपासून तुझ्या मुखातून जो शब्द बाहेर पडेल तोच खरा होईल.
काय आशीर्वाद होता? जो तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडेल तोच खरा होईल महाराज. आणि तेव्हापासून बाळूमामाच्या मुखातून जो शब्द बाहेर पडेल ना महाराज, तो खरा झाला. आणि त्या पाटलाला सांगितलं होतं की तुझं नुकसान 10 पटीनं भरून दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. 4:15च्या सुमाराला तो पाटील महाराज 2 पोती घेऊन आपल्या शेतामध्ये गेला महाराज. रात दिवसभर बळवलेली होती, भरायला चालू केलं महाराज. 2 पोती भरली तरी तो रात तशीच महाराज. पाटलाला वाटलं मामांचा शब्द आहे, तो येडा धनगर होता, पण सहज बोलून गेला महाराज. सहज बोलणे हीच उपदेश आहे महाराज संताचा. संताच्या मुखातून शब्द बाहेर पडला महाराज तर तो आपल्या हिताचा असतो महाराज. आणि संत सद्गुरू बाळूमामा हे सहज बोलले होते महाराज की तुझं 2 पोतीचे नुकसान झालंय ना, त्याच्यात 10 पट माझी मेंढी माऊली तुला दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. हा मुखातून बाहेर पडलेला शब्द महाराज त्या पाटलानं पुन्हा गड्याला लावलं. वाड्यावरनं ती गडी पुन्हा 6 पोती घेऊन आला महाराज. पहिली 2 भरली महाराज, 6 आणलेली, ती 6 पोती भरली महाराज. 4:30 वाजल्या, रास तशीच. कोपरा सुद्धा हल्ला नाही महाराज. पुन्हा गडी धावत वाड्यावरती गेला, पुन्हा 6 पोती घेऊन आला महाराज. पुन्हा त्यानं रास भरली. 5 वाजल्या महाराज. 6 पुन्हा 10 16 पहिली 2 18 पोती भरली महाराज. रास तशीच महाराज. काय करावं? पाटलाला घाम आला महाराज. काय करावं? काय चमत्कार महाराज. पुन्हा गडी गेला महाराज, अजून 4 पोती घेऊन आला. बघता बघता महाराज 5:30 वाजल्या, रास भरायची झाली. जिथं 2 पोती ज्वारी त्या पाटलाला होणार होती महाराज, तिथं बाळूमामाच्या आशीर्वादानं 22 पोती ज्वारी झाली महाराज. ही ताकद बाळूमामाच्या शब्दाची आहे, ही ताकद बाळूमामाच्या मेंढी माऊलीची आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. एवढी ताकदवर असणारा देव, एवढी ताकदवान असणारी मेंढी माऊली आपल्या या कानापुरी नगरीमध्ये आली महाराज. मग ज्याचं महाराज ऊस तुटून गेलेलं आहे त्या शेतामध्ये, ज्याचं कोणाचं मका कडवळ असेल, कोणाचा लहान ऊस असेल महाराज, अगदी उदार अंतकरणानं आता जरी आपल्या पिकाचं नुकसान झालंय असं जर आपल्याला वाटत असेल महाराज, तर विना संकोच तुका म्हणे घालू तयावरी भार. संत सद्गुरू बाळूमामाला आज्ञा करायची महाराज तळावर येऊन, माझ्या शेतामध्ये मेंढी माऊलीला चार आहे, माझं पीक उभं आहे, त्या पिकामध्ये मी तुमच्या मेंढी माऊलीला चारा खाण्यासाठी सोडण्याची परवानगी देतोय. पण त्याची जबाबदारी तुम्ही घ्या, त्याची जबाबदारी तुम्ही घ्या. फक्त एक शब्द इथं माझ्या बाळूमामाला सांगा महाराज, जरी आता तुमचं या पिकाला नुकसान झालं तर पुढच्या पिकाला दुप्पट दिल्याशिवाय राहत नाही महाराज. तुम्ही लई लांबचे नाही, आमच्या तुळशीत परितेवाडी म्हणून गाव आहे, म्हणजे तुळशीच्या अलीकडे महाराज परितेवाडी म्हणून गाव आहे. कोरोनाच्या काळामध्ये महाराज मामांची मेंढी माऊली तुळशीमध्ये आली. ऐका, 1 एकर मका महाराज, उन्हाळ्याचा दिवस होता, बोरच्या पाण्यावर त्यानं आणलेली आणि तो गवंडी काम करायचा महाराज. ऐका, तो गवंडी काम करायचा. बायकोला जाताना सांगायचा, मामांच्या आशीर्वादाने आपल्याला काही कमी नाही, आपला बोर 8 तास चालतोय, मेंढरांना पाणी पिऊ दे, पण इकडं मकत येऊन देऊ नको महाराज. रोज सांगायचा महाराज, रोज सांगायचा. मका हुरड्यात आलेली होती महाराज, 1 एकर मका. झाला विषय असा महाराज, हौदाला चिटकून मका असल्यामुळं, काही मेंढक्यांच्या हलगर्जीपणामुळं म्हणा किंवा मामांचीच इच्छा म्हणा महाराज, ती मेंढी माऊली महाराज त्या सगळीच 1000-2000 मेंढ्यांचं कळप महाराज त्या मकत गेलं महाराज. मकत गेला तर त्या मालकाची आज्ञा नव्हती महाराज, मामांचीच इच्छा म्हणा महाराज. त्या मकत गेलं ना, 1/2-1 एकर मका त्या मेंढी माऊलीनं गोल म्हणली महाराज. कोणी कंस खाल्ली, कोणी पाला खाल्ला, कोणी काय करून ते एकरभर मकातलं महाराज 1/4 एकर मका सगळी. आता त्या बिचारीचा बीपी वाढला महाराज. नवऱ्यानं तर आपल्याला सांगितलं होतं की मग पाणी पिऊ दे पण मकत जाऊन देऊ नको महाराज. काय मला दुर्बुद्धी सुचली, मी काय काम करत बसले, आता सांगायचं काय महाराज. ध्यास घेतला. ज्या क्षणापासून मामाची मेंढी माऊली महाराज त्या मकत गेलती, त्या क्षणापासून तिनं मामांचा जप करायला चालू केला. काय करतील ते मामा करतील, काय करतील ते मामा करतील महाराज. संत सद्गुरू बाळूमामाचा ध्यास घेतला. नवरा घरी आला महाराज, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज. त्यानं सांगितलं, तुला मी सांगितलं होतं फक्त पाणी पिऊ दे पण मकत जाऊन देऊ नको. मकत गेलीच कशी ती बिचारी, सांगते न सांगते तोपर्यंत महाराज त्यानं असं टिकून घेतलं. बदड बायको बदलली महाराज. एवढं बायकोला आणलं महाराज, तर नाही इलाज झाला, हाणून तर जीव तर मारणार. पण ते आपल्या बाळूमामाला साथ घालत होती. बाळूमामांचं नाव मुखामध्ये होतं महाराज. जे काय करतील ते बाळूमामा करतील महाराज, ही भावना तिच्या अंतकरणामध्ये होती महाराज. दिवस मावळला महाराज, रात्र गेली महाराज, दिवस उजळला दुसरा.
आणि सकाळी अजून त्याची मकाकडे नजर गेली की पुन्हा त्याला टेन्शन आलं. उन्हाळा दिवस म्हणला, बोरच्या पाण्यावरती मका जपली म्हणा, या बाईला काही कळलं नाही महाराज. पुन्हा ती काठी हातात घेतली ना अजून बायकोला त्यानं. मामाला सण झालं नाही महाराज, मामाला सण झालं नाही. मामानी सांगितलं, तू एवढा अनितीनं वागतोय, एवढा अनितीनं वागतोय. अरे मुक प्राणी आहे ते, गेला असेल, नुकसान झालं असेल महाराज, तू मला मागायचं ना, मी द्यायला समर्थ आहे महाराज. तू विनाकारण हात उचलला, त्याचं प्रायश्चित्त तुला भोगावं. कोरोनाच्या काळात महाराज 2019ला मेंढर आली. 2019 पासून तो माणूस त्या रानात मका करायचा एकरभर. मका लय जोमात्याची, पण 2 क्विंटलच्या वर होत. खत घाला, औषध घाला, फवरा, काही दुनिया करा महाराज, पण 2 क्विंटलच्या वर मका झाली नाही महाराज. आणि एक दिवस त्याच्या बायकोनं सांगितलं, तुमची चूक झाली या, तुम्ही बाळू मामाची माफी, जोपर्यंत तुम्ही मामांची माफी मागत नाही तोपर्यंत यात मका आगाव होणार नाही महाराज. योगायोगानं महाराज या वर्षी ती चव्हाणवाडीला गेला, मामांची माफी मागितली महाराज, की जी काय माझ्याकडून चूक झाली मामा त्याला क्षमा करा. अज्ञानपणामध्ये मी माझ्या बायकोला आणलं, मला तुमचं महत्व कळलं नाही महाराज, माझ्याकडून चूक झाली, माफ करा म्हणून महाराज त्यानं चव्हाणवाडीच्या बाळूमामाला साकडं घातलं. तिथं नतमस्तक झाला महाराज. आणि त्यानं सांगितलं की जी माझ्या तळावरती माझ्या शेतामध्ये जी काही 2 पोती मका होती ना, त्यातलं 1 पोत तुमचा बघा, आमच्या परिसरात कधी बी येऊ द्या महाराज, 1 पोत मी तुमच्या मेंढी माऊलीला दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. शब्द दिला महाराज त्या शेतकऱ्यानं, मामाला शब्द दिला, मका केली महाराज. हाच बघा महाराज 9 दिवस परितेवाडीत होता महाराज. हा बघा ज्यावेळेस जाधववाडी सोडून तुळशीत आला महाराज, तुळशीच्या तळावर बघा होता, त्यावेळेस त्या शेतकऱ्यानं महाराज मका कराय घेतली. आपल्या वाडीला येतली का नाही काय खरं नाही महाराज. मका मोडून मका केली महाराज. जिथं त्याला 2च क्विंटल मका होत होती तिथं 42 क्विंटल मका झाली महाराज. लई लांब नाही, तुम्ही जाऊन अजून चौकशी करा. ही ताकद बाळूमामाच्या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. 2 क्विंटलच्या जागेला 42 क्विंटल मका झाली महाराज. त्या भाविकानं 1 क्विंटल मका महाराज तुळशीच्या तळावर याच बघायला आणून दिली महाराज. आणि वाडीत बघा आल्यावर अन्नदान, 1 टायमाचं दिवसाचं अन्नदान त्यानं केलं महाराज. ही ताकद संत सद्गुरू बाळूमामाच्या. त्यामुळं मामांच्या तळावर दानामध्ये भेदभाव आणू नका महाराज. मामांच्या तळावर दान करताना उदार अंतकरणानं द्या करा, कारण हे दिलंय, हे सगळं मामानं दिलेलं आहे महाराज. हे दिलंय, हे सगळं मामानं दिलंय. ज्या वेळेस त्या मेटक्याच्या पाटलाला महाराज 2 पात्याच्या जागेला 22 पोती ज्वारी झाली, त्यावेळेस पुन्हा तो मेटक्याचा पाटील बाळूमामांपाशी आला महाराज. बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि सांगितलं, मामा चूक झाली, इथून पुढे माझ्याकडून अशी कधी चूक होणार नाही, फक्त तुमचा आशीर्वाद माझ्यावर सदैव राहू द्या. मामाने सांगितलं, कायमचा आशीर्वाद माझा तुझ्या सोबत आहे, फक्त नीतीनं वाग, नीती सोडू नको. जे तुझ्याकडे आहे ते समाजाला द्यायचं कार्य कर, फक्त आल्या नल्लेल्यांची गरज भागव. त्याने सांगितलं, मामा तुमच्या आज्ञेचं 100% मी पालन करीन, फक्त माझी आज्ञा आहे, माझी इच्छा आहे, तुम्ही माझ्या घरी एक बार यावं महाराज. त्याचा शुद्ध भाव, त्याचं मनातलं प्रेम पाहून मामा त्याच्या घरी गेले महाराज. आणि मामा घरी गेल्याबरोबर त्यानं आपल्या पत्नीला आज्ञा केली. मामा घरी आले, मामांसाठी चहा कर महाराज. चहा कर म्हटल्याबरोबर तिनं पतीला सांगितलं, चहाला दूध नाही. काय म्हणे, चहाला दूध नाही म्हणे. मग मामाने सांगितलं, कोरा चहा मी घेत नाही महाराज. पतीच्या हातात तांब्या दिला आणि तिनं सांगितलं, शेजार कोणतं दूध घेऊन या, तोपर्यंत मी चहा ठेवते महाराज. अहो तांब्या हातात घेऊन तो पाटील मामांच्या समोरून जात असताना मामाने सांगितलं, कुठं? त्यांनी सांगितलं, मामा आता तुम्ही लई दिसत आलाय, पुन्हा कधी याचा सांगता येत नाही, पण तुमच्यासाठी चहा करायचा आहे आणि त्या चहाला माझ्याकडे दूध. मामाने दारात म्हैस पाहिली. मामाने सांगितलं, अरे तुझ्या दारात म्हैस आहे. दारात म्हैस असताना दुसऱ्याच्या घरी तांब्या घेऊन चाललाय, काय चाललंय, काय करतोय म्हणे. त्यांनी सांगितलं, मामा म्हैस गाबणी बी नाही, दूध बी देत नाही. म्हैस गाबणी बी नाही, दूध बी देत नाही म्हटल्यानंतर मामानं सांगितलं, असं होणार नाही, हा बाळू धनगराचा शब्द आहे. अरे तोच तांब्या घेऊन तुझ्या म्हशीकडे जा, बघू कशी दूध देत नाही. अहो मामांच्या शब्दावर विश्वास ठेवला महाराज. तो पाटील म्हशीकडे गेला महाराज आणि म्हशीच्या खाली बसून धार काढायला लागला महाराज. तांब्याभर दूध आटलेल्या म्हशीने दिलं. ही ताकद मामांच्या शब्दात आहे. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. असं आपल्या जीवनात घडावं असं जर वाटत असेल महाराज, आपल्याला मेटक्याला जाणं होत नाही,
आपल्याला आदमापुराला जाणं होत नाही. मग चालून आपलं भाग्य उजळण्यासाठी संत सद्गुरू बाळूमामा आपल्या या कानापुरी नगरीमध्ये आलेत महाराज. मग जना जना महाराज मामांच्या तळावरती दान धर्म करायचं. आर्थिक रूपानं असू द्या, धान्य रूपानं असू द्या, चारा रूपानं असू द्या, पाणी रूपानं असू द्या, अगदी सडळ मनानं महाराज मामांच्या तळावर देत चला गडे. एकदा का तुम्ही मनात संकल्प केला महाराज की मामांच्या तळावर पंगत घालायची, मामाला 1000 रुपये दान करायचे, मामांच्या मेंढी माऊलीला चारा द्यायचा आहे, नुसता संकल्प करून जर बसला महाराजांनी, तो जर संकल्प पूर्ण नाही ना केला तर ते वाढीतल्यासारखं प्रकरण होतंय गडे. त्यामुळं एक तर बोलू नका आणि बोललेलं मागं ठेवू नका महाराज. बऱ्याच वेळा समस्या हे आहे महाराज, तुम्ही काय करताय, देवा माझा अमका अमक होऊ दे, काय म्हणताय हो तुम्ही. एवढी जर महाराज घरदार सोडून थंडीच इथं आलाय, असा एक तर माणूस आहे का की त्याच्या जीवनामध्ये काहीच अडचण नाही, विनाकारण काही समस्या नाही, मी असाच आलोय महाराज, असं कोणीच नाही महाराज. प्रत्येकाची काही ना काहीतरी अडचण आहे. मग त्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी माझा बाळूमामा आहे महाराज. त्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी संत सद्गुरू बाळूमामा आहे. फक्त मामाने सांगितलं, जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची सेवा करतोय त्याच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. जो कोणी माझ्या मेंढी माऊलीसाठी चारा पाणी धान्य आणून देतोय त्याच्याही मनातली इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे महाराज. मामांच्या हयातीमध्ये महाराज कुठल्या प्रकारची उणीव नव्हती महाराज. आणि ज्या सालाला मामांनी समाधी घेतली महाराज, त्याच वर्षी महाराज मामांच्या मेंढक्यांना प्रश्न पडला की मामा जोपर्यंत होते तोपर्यंत मामांच्या आज्ञेनं सगळं हजर व्हायचं महाराज. आता या वर्षी मामा नाही, दिवाळीचा सण आलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या घरी दिवाळी खाते, आपण मेंढी माऊलीची सेवा करतोय म्हणे. आपल्याला दिवाळी कुठनं खायला मिळणार, आपल्याला ना घरी जाता येते ना इथं कोण दिवाळी आणते. हे मेंढक्यानं बोललेलं महाराज. मेतक्या मधला प्रकार आहे महाराज. मेतक्याच्या परिसरामध्ये मेंढी माऊली असताना मेंढिकाच्या मुखातून पडलेले शब्द महाराज मामांना कळले महाराज. आणि मामा मेतक्यातल्या कोशाबा पाटलाच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितलं, उठ म्हणे, अरे दिवाळीचा सण आहे, एवढा बिंदास्त झोपलाय, आज मला तुझ्या घरची दिवाळी खायची इच्छा आहे महाराज. धाड कोण तो पाटील उठला महाराज ब्रह्ममुहूर्तावरती. मामाने समाधी घेऊन काही महिने झालेत आणि मामा स्वतः माझ्या घरी आले. मामाने मला उठवलं महाराज. घरच्यांचा कोणाचा नाही विचार करता जेवढं दिवाळी बनवली होती महाराज तेवढी त्या कुशाबा पाटलानं काय केलं महाराज, एका पिशवीत भरली. आणि जिथं मामांचा तळ आहे, जिथं मामांची मेंढी माऊली राखण्यासाठी मेंढके आहेत महाराज, त्या ठिकाणी त्या कुशाबा पाटलानं काय केलं, सगळं दिवाळीचं साहित्य बनवलेलं महाराज आणून दिलं. सगळं मेंढक्यानं ते महाराज दिवाळीचा फराळ खाल्लं महाराज. आणि त्याच दिवशी संध्याकाळी संत सद्गुरू बाळूमामा त्या कुशाबा पाटलाच्या मेतके गावातल्या महाराज स्वप्नामध्ये गेलं आणि त्याला सांगितलं, राजा काळजी करू नको, अरे आयुष्यभर काय तुझ्या 7 पिढ्याच्या जबाबदारी घ्यायचं काम माझं आहे म्हणे. माझी इच्छा तू बोलल्या शब्दाला पूर्ण केली, इथून पुढे तुझ्या 7 पिढ्या कुठल्याच प्रकारच्या संकटाला सामोरं जाणार नाही. हा बाळू धनगराचा शब्द आहे महाराज. मग निदान आपली पिढी तरी बाळूमामानं सुखरूप घालवावी महाराज. निदान बाळूमामानं आपल्या तरी आयुष्यात काही संकट येऊन देऊ नये. त्यामुळं संत सद्गुरू बाळूमामाचे महाराज मनोभावी सेवा करा. संत सद्गुरू बाळूमामाच्या तळावर येत असताना रिकाम्या हातानं येऊ नका. संत सद्गुरू बाळूमामाच्या तळावर येत असताना महाराज ज्याच्या घरी जे बी काही पिकलेलं आहे महाराज, एक महाराज आपण एक बी पिकवतो त्याचा अनेक बी महाराज संत सद्गुरू बाळू ज्वारी पेरली महाराज, त्याचं एक झाड उगवतंय, त्याला एक कणीस येते, त्या एका कणसाला 500 बी. मोजा तुम्ही यंदा ज्वारी झाले. एक मकाचं बी पेरता एक झाड येते महाराज, 2 कणस देत, एक सोडून द्या, एका कणसाला 350 बी आहेत महाराज. एका ब्याच्या बदल्यात जर 500-350 बी संत सद्गुरू बाळूमामा देत असत तर त्यातलं शरभर धान्य मामाच्या मेंढी माऊलीला द्यायला काय अडचण आहे का. दिवसभर महाराज घरदार ऊन वारा पावसाची पर्वा न करताना या मेंढी माऊलीची सेवा करणाऱ्या मेंढक्याला महाराज तुम्ही रोज एक भाकरी घेऊन यायला पाहिजे करणं. रोज एक भाकरी महाराज मेंढक्यांसाठी म्हणून आणायची महाराज. कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये संत सद्गुरू बाळूमामा तुमची भाकरी चपाती खायला सांगता येत नाही महाराज. कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये माझा संत सद्गुरू बाळूमामा येईल आणि तुम्ही आवडीनं प्रेमानं बनवून आणलेली भाकरी चपाती माझा बाळूमामा खाईल महाराज आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करील सांगता येत नाही. म्हणून मामाच्या तळावर येत असताना रिकाम्या हाताने यायचं नाही. असे अनेक मामाने चमत्कार केलेत महाराज. मामांचा चमत्कार सांगायचं म्हटलं तर महाराज 7 दिवसाचा सप्ताह सुद्धा
अपूर्ण पडेल महाराज. एवढे चमत्कार संत सद्गुरू बाळूमामाने केलेत. फक्त संत सद्गुरू बाळूमामानं आपल्या जीवनातली अडचण दूर करावी, संत सद्गुरू बाळूमामाच्या आपल्यावर सदैव कृपा असावी महाराज, असं ज्यांना वाटतं त्यांनी उद्यापासून महाराज मेंढी माऊलीची सेवा करा. जिथं जिथं मोकळं क्षेत्र आपल्या मेंढी माऊलीसाठी तिथं तिथं आपल्या मेंढी माऊलीला नेहा. येताना महाराज घरनं रिकाम्या हाताने येऊ नका, एवढे तुम्हा सर्वांच्या चरणावरती हात जोडून महाराज विनंती आहे. आपला उद्धार व्हावा, आपला उद्धार व्हावा, आपल्यावर सदैव बाळूमामाची कृपा राहावी, एवढ्यासाठी महाराज स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून महाराज संत सद्गुरू बाळूमामानं तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा, एवढ्यासाठी आपल्या मुलाबाळाचा, माय बापाचा, घरादाराचा सर्वस्वाचा त्याग करून महाराज तुमच्या उद्धारासाठी ऊन वारा पाऊस यामध्ये 12 महिने संत सद्गुरू बाळूमामा महाराज जगभर फिरत राहिले आणि आजही फिरतायत. तुमचं आमचं परम भाग्य आहे की संत सद्गुरू बाळूमामांचं बघा नंबर 1 महाराज या कानापुरी क्षेत्रामध्ये आले महाराज. या बघ्याचे गेले 30 वर्ष महाराज कारभारी म्हणून कार्यरत असणारे सुरेश अण्णा महाराज, जे आज या बघ्याचा कारभार बघतात महाराज, ते कर्नाटक प्रांतातले आहेत, आपल्या महाराष्ट्रातले नाही महाराज, ते कर्नाटक मधले आहेत महाराज. पण जीवापाड प्रेम महाराज संत सद्गुरू बाळूमामावरती त्यांनी केलं, त्यांच्या परिवारानं केलं महाराज. त्यांची 4थी पिढी आहे संत सद्गुरू बाळूमामाच्या सेवेमध्ये महाराज. त्यांच्या आजोबाने, पंजोबाने, वडिलांनी आणि आता ती स्वतः संत सद्गुरू बाळूमामांच्या सेवेमध्ये सलग 30 वर्ष महाराज काही दिवस मेंढी माऊलीची सेवा केली महाराज, आणि काही दिवसानं एक कारभारी पद त्यांना प्राप्त झालं. अशीच संत सद्गुरू बाळूमामांची सेवा त्यांच्या हातून घडो ही संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन उपकारभारी पंढरपूरचे महाराज अमोल महाराज जाधव हेही या कारभाराचा, या बघ्याचा कारभार बघण्याचं सहकार्य करू लागतात महाराज. त्यांच्याही हातून अशीच सेवा घडो महाराज. आणि ज्यांनी आपली समस्या घेऊन संत सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती महाराज आपल्या घरादाराचा, मुलाबाळाचा, आईबापाचा त्याग करून महिना, 6 महिने, 6 महिने, वर्ष, 6 वर्ष जो काही मनामध्ये संकल्प करून मामाच्या मेंढी माऊलीचा सेवा करण्याचा जो पण केलाय, त्याही सर्व भाविकांचा जे काही संकट आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न नवे दूर करू ही संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी प्रार्थना. आणि अतिशय उत्कृष्ट महाराज महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, गायनाचार्य, वादक वेळेत वेळ काढून माझ्यासारख्या अज्ञानी पामराच्या कीर्तनासाठी उपस्थिती दिली, साथ दिली, त्याबद्दल तुमच्याही चरणावरती नतमस्तक होऊन महाराज. आणि आतापर्यंत या आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये गेली 10 वर्ष झालं महाराज हा संत सद्गुरू बाळूमामांचा मेतके श्री क्षेत्र मेतके संत सद्गुरू बाळूमामा व माता सत्यवा देवी बघा नंबर 1 मूळ क्षेत्र मेतके महाराज. मेतक्यातून हा बघा अनेक दिवस कर्नाटक प्रांतामध्ये होता, पण या महाराष्ट्रामध्ये गेली 10 वर्ष झालं महाराज या महाराष्ट्रामध्ये हा बघा फिरतोय. या बघ्याचे कारभार सुरेशांना पाहतायत महाराज. पण गेली 10 वर्षात ज्या ज्या ठिकाणी मामाची मेंढी माऊली आली महाराज, ज्या ज्या ठिकाणी मामांचा तळ आहे त्या ठिकाणी महाराज संत सद्गुरू बाळूमामांच्या व संत सद्गुरू माता सत्यवा देवीच्या चमत्काराने ज्याने संत सद्गुरू बाळूमामांचा हा बघा महाराज पंढरपूरला आडीव गावामध्ये होता. गेल्या 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे महाराज, की ज्यांना स्वतः संत सद्गुरू बाळूमामा व माता सत्यवा देवीने स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की बाबा आज तुझी आम्हाला गरज आहे आणि तू आमच्या तळावर आला पाहिजे. कारण गेली 11 वर्ष महाराज आपल्या घरादाराचा त्याग करून सलग 11 वर्ष ज्याने मेंढी माऊलीची सेवा केली महाराज ते पांडुरंग महाराज कोळेकर महाराज, त्यांचे पिताश्री शांतीलाल महाराज कोळेकर गेली 8 वर्ष महाराज मामांच्या या 1 नंबर बघ्याचे व्हिडिओ शूट करतायत महाराज. जिथं कीर्तन, प्रवचन, अन्नदान, वस्त्रदान होतंय याचं सर्व लाईव्ह शूट महाराज. आजची आपली कीर्तन सेवा उद्या तुम्हाला 11च्या नंतर लाईव्ह पाहायला मिळतंय महाराज. असं गेली 8 वर्ष मामांच्या तळावर जे कार्यक्रम झालेत महाराज त्याचं सगळं लाईव्ह शूटिंग शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल महाराज हे स्वतः आपल्या या मामांच्या तळावरती या कानापुरी नगरीमध्ये उपस्थित आहेत महाराज. आणि त्यांना स्वतः माता सत्यवा देवीने स्वप्नात जाऊन सांगितलं होतं की तुझी आम्हाला गरज आहे. आणि माता सत्यवा देवीच्या शब्दाला मान देऊन पहाटे 4ला घर सोडून महाराज 5 वाजता आडवी या क्षेत्रात जाऊन तिथं अभिषेक करणं, आरती करणं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं. आणि त्या क्षणापासून महाराज कारभाऱ्यांचा नुसता फोन जावा की बजरंग बली तुम्हाला तळावरती यावं लागतंय महाराज. विनामूल्य कुठल्याही
त्याची अपेक्षा न ठेवता महाराज मामांची सेवा आपल्या हातून घडते, मामांचा प्रसार आपल्या हातून घडतोय, मामा आपल्याकडून जी सेवा करून घेतात सदैव मामांची कृपा आपल्यावरती राहावी एवढ्याच हेतून महाराज तेही ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता संत सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती उपस्थित राहतात. त्यांच्याही हातून संत सद्गुरू बाळूमामा ही सेवा करून घ्यावं आणि त्यांचंही इच्छित मनोरथ पूर्ण करू महाराज, हीच संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी प्रार्थना. आणि उदार अंतकरणानं महाराज या शेत मालकानं माझ्या शेतामध्ये जगाच्या मालकानं यावं, माझ्या शेतामध्ये जगाच्या मालकानं विराजमान व्हावं, माझ्या शेतामध्ये मेंढी मावळीनं फेरावं महाराज, या हेतूनं या उदार अंतकरणानं उमऱ्या ठिकाणी जाऊन उमऱ्या पंचकृषीमध्ये जाऊन महाराज या शेत मालकानं या कारभाऱ्यांना विनंती केली महाराज. त्यांची विनंती कारभाऱ्याच्या रूपामध्ये संत सद्गुरू बाळूमामानं मान्य केली आणि स्वतः या शेत मालकाच्या विनंतीला मान देऊन संत सद्गुरू बाळूमामा इथं आले. त्यांचेही इच्छित मनोरथ संत सद्गुरू बाळूमामा पूर्ण करो एवढंच मी संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. मी एक तुमच्यातला आहे महाराज, मी पुण्या संस्थेचा विद्यार्थी, रोज मोलमजुरी करणारा मी एक संत सद्गुरू बाळूमामांचा भक्त आहे महाराज. आपुलेले बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचायचे जे काय असेल ते संत सद्गुरू बाळूमामाचा आहे महाराज. माझं यात काय मुसदा, मी 10 ते 5 रोज मजुरी करणारा एक मजूर आहे महाराज. मी कीर्तनकार प्रवचनकार नाही महाराज, पण अतिशय या कानापुरीवरती महाराज भजनामध्ये वाहून घेतलेले भजनी प्रेमी महाराज. भगवंतानं आपल्याला अपंगत्व दिलं महाराज बरं का, काहीतरी आपल्या पूर्वजन्मीचं पाप असेल असं म्हणून महाराज देवानं मला अपंग ठेवलं म्हणून काय त्याचं नाव घ्यायचंय हा हेतू महाराज त्यांनी कधी बाळगला. हे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे महाराज, आदर्श घेण्यासारखं. हे ज्यांना नीट चालता येत नाही, कुबडीचा आधार घ्यावा लागतोय महाराज, तरीही अहोरात्र मुखामध्ये देवाचं नाव आहे. नुसत्या कानापुरीत नाही, रात्री तुळशीत होते महाराज. हनुमानवाडीत रात्री 12:30 वाजेपर्यंत भजन केलंय महाराज. नुक्या आडाणी महिला घडवण्याचं कार्य हे तुमच्या कानापुरीचं रत्न करतंय महाराज बापू. त्यामुळं मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवा. झालेली सेवा संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोतेजन मायबापांच्या चरणी, माझ्या सद्गुरूच्या चरणी, माता पित्यांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम ज्ञानेश्वर रामदेव जनाबाई तुकाराम 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 तुकाराम. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.